महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत। मात्र या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकातलं आरक्षण कसं असेल याचा अद्यापही खल सुरू आहे। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता कामा नये म्हणून निर्देश आहेत आणि याच निमित्तानं सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या सुनावणीच्यामुळे सध्या सगळेच कपाळावर आठ्या घेऊन फिरतात। या निमित्तानं आरक्षण अभ्यासक तसंच ओबीसी नेते काय म्हणतात ते ऐका। बबन तायवाडे आणि हरिभाऊ राठोड यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्या आहेत। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे एससी आणि एसटीचं आरक्षणाची बेरीज जेवढी होईल ती 50% वजा करून उरलेलं आरक्षण ओबीसीला द्यायचं आणि 50% मर्यादा कायम ठेवायची। परंतु झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये हे तत्व पाळलं गेलेलं नाही आणि मग जिथे जिथे एससी एसटीचं आरक्षण 23%च्या वर गेलं आणि ओबीसीला 27% आरक्षण दिलं तिथं तिथे मात्र हे 50%च्या वर गेलेलं आहे। आता हे 50%च्या वर जे आरक्षण गेलेलं आहे त्याचं आता कसं करायचं याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देऊ शकते। सब्जेक्ट टू कंडिशन जर ह्या निवडणुका लागल्या आणि जर निकाल वेगळाच निघाला तर या ज्या निवडून आलेल्या उमेदवारावर टांगती तलवार असते ती असू नये। या दोन गोष्टींसाठी मी याचिका दाखल केलेली आहे। परंतु या याचिकेमुळे पूर्ण देशामध्ये याचे परिणाम होणार आहे। तो निकाल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। 50%च्या वर जर लागू झाला तर पूर्ण देशात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मागासवर्गीयाचे आरक्षण 50%च्या वर जाऊ शकते।